हे काय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी संदेश आणि तुम्ही बघत आहात माझे ब्लॉग्स. हे बघा, आपण इथून नळ चालू करू पाण्यासाठी. इथून सुरू करतात आणि पाईप आपण घरी न्यायला डायरेक्ट इथून काढू आणि सीधा इथं लावतो पाईप आपण. आणि हे पाणी कुठं जातं मी तुम्हाला सांगतो. पाणी येईल की नाही पण, अरे बापरे लई थोडं येईल गाईज. बघा तर आपण हे पाणी इकडे सोडलं गाईज. इकडे येते, इथं येईल पण इथं यायला वेळ आहे. खूपच थोडं येईल पाणी. मान ते येईल, आल्यावर बघू, आल्यावर बघू. तर गाईज हे माझे दोन मित्र आहेत. चला कुठं जायला चालत पुण्याला. तर गाईज हे होते माझे मित्र दोघ जण. लई दिवसानंतर पुण्याहून आले तर मग आज कशासाठी आला तर भेट घेण्यासाठी आले तर नाही गाईज, मग भेट घेण्यासाठी नाही, यांचा कार्यक्रम होता आणि खूप वर्षानंतर आता भारी वाटत होतं. पण चाललेत आज. किती दिवस झाले तुम्हाला येऊन? किती दिवस लागले? किती दिवस झाले येऊन? 4-5 दिवस. चालला का आता मग? चालतं या मग, भेटू पुन्हा. कधी येणार पुन्हा? चालते. तर येतो म्हणले काही दिवसामध्ये, बघू आपण. आणि बघू आजचा प्लॅन काय आहे. इकडं पाणी सोडले बघू आपण. हे इकडं बांधले बघू आपलं आणि पाणी सोडले बघा का. इथं फोर्स दिसायला काहीच आणि तिकडं नाही बघा ना. तर हे लावायचं मला तिकडं, तर लावतो 1 मिनिट. चला तर काही आता थोडा वेळ थांबू आणि बघू पाणी येतंय का नाही. अरे बापरे, आलं गाईज, आलं का गाईज. येईल इथं तुटले तर मी इथं काहीतरी जुगाड करतो गाईज. जुगाड करून बी गाईज पाणी आलं नाही बघा. येईल, थोडा वेळ लागेल. तर बघा तिथं काय हसायलेत बघा. दाखव ते सांगा आधी. जाऊ वाटे ना जो भारी. तर गाईज इकडं पाणी सोडलंय आम्ही. का वागू शेट पाणी सोडले ना. 3:28. आपल्या इकडे बघा ना किती भारी ढग आले. तर मग काय निळं आपलं आसमान झाले. निळनिळ आसमान झाले काहीच. आणि सगळे पांढरे वगैरे ढग दिसले, एकदम भारी दिसले. आपल्या इकडे व्यासा नजारा दिसल वाटत नाही, कारण हे जे व्ह्यू आहे हे महाराष्ट्रातला व्ह्यू आहे. म्हणजे हे फक्त पावसाळ्यामध्ये दिसलाय. पावसाळ्यामध्ये खरं तर हे पावसाळ्यामध्ये खरंच ढग असते तर, पण हे पावसाळ्यामध्ये एकदम असं निळं जर हे झाले काही ढग झालेत. ढग काय पांढरेच आहेत म्हणा, पण निळं आसमान झाले. आसमानाचं म्हणतात ना, आबाळ झाले, निळं आबाळ. आणि खरंच भारी दिसतं इकडं. आज पावसाळ्याच्या वेळेस तो लय भारी वा. खरंच ह्या वर्षीच मला वाटतं बघण्यात भेटायले. नाहीतर असं कधी वाटलं नाही, की कधी बघितलं नाही आम्ही की इतकं निळनिळा ढग बी दिसते. तर आजच बघितले आम्ही. भारी दिसायला काहीच. म्हणजे यावेळेचा पावसाळा जरा भारी वाटते मला, कारण खूप भारी दिसते यावेळेस. एवढं आसमान भारी, एकदम निळे ढग झाले, भारी दिसते काहीच बघून. तुमच्या इकडे बी जर काही असं ढग दिसत असतील पावसाळ्याच्या वेळेस तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण हे व्ह्यू आपल्याला बाकी दुसरीकडे कुठंच बघायला भेटत नाही. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सोडून दुसरीकडे कुठेही बघायला भेटतं, पण महाराष्ट्रामध्ये असं बघायला भेटत नाही कुठं कोणत्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी बघायला भेटलं आहे मला. तर तुमच्या इकडे जर भेटलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा गाईज. कारण खूप भारी आहे असं बघणं, कधी बघायला भेटणं खूप भारी आहे. आणि तुमच्या इकडे जर असेल तर नक्की सांगा गाईज, कळवा. म्हणजे भारी वाटेल आम्हाला बी. आणि मी आमच्या घरापासून खूप दूर आलो गाईज. घराजवळचाच ना ही व्ह्यू आहे, पण थोडा लांब आलात आम्ही. इकडल्या साईडला रोड आहे आणि इकडं आपली विहीर आहे आणि इकडे एक घर येतं. आणि मी इकडे एकदम महाग आलो गाईज. एकदम भारी कसं दिसत असेल व्ह्यू तुम्ही नक्की कमेंट करून सांगा गाईज. इकडला खूप भारी व्ह्यू आहे. इकडून तर नक्की इतका भारी दिसते ना गाईज, इतका भारी व्ह्यू दिसायला आहे ना. खरंच कुठं बघायला भेटला नसेल मला वाटतंय आमच्या ठिकाणी इतका व्ह्यू भारी. ह्याच्या आधी इथं कधीच इतका भारी व्ह्यू भेटला नाही गाईज बघाय. खरंच नक्की इतका लई भारी, खूपच भारी गाईज व्ह्यू. तुमच्या इकडे बी असलं तर नक्की बघा, नक्की सांगा आणि बघा. आणि तुम्हाला तर काय तुमचं तो भारी दिसत असेल काय तुम्ही. खरंच इकडल्या साईडला खूप भारी दिसते गाईज. आपल्याकडे फक्त एका चीजची कमी वाटते मला, ड्रोन 5G. कारण खूपच भारी व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी ते लागतोय आणि खूप वरून एक शॉर्ट बीट घ्यायला खूपच भारी आहे. आणि इकडल्या साईडला काय इतकं हिरो दिसतं नाही, इतकं हिरो म्हणजे मला तिथपर्यंत खूपच हिरो दिसायला काय एकदम भारी. इकडं पावसाळ्यात भारी दिसायले, पण बघा ना गाईज इकडं सगळीकडे हिरो आहे. इकडं सगळीकडे तुम्ही जिकडे बघाल तिकडे हिरो आहे, पण ह्या साईडला बघा ना गाईज एकदम म्हणजे ते पाण्यानं नाही इतकं वाळून गेले ना गाईज. पाणी साठून तिकडं खूपच जास्त पाणी साठते, त्याच्यामुळं सगळं एकदम खराब होऊन गेले गाईज. तिकडे एकदम धान्य उगवलं नाही काहीच, आणि धान्य उगवलं नाही आणि तिकडं थोडं खराबी झाले. तुम्ही बघू शकताल, उगवलं नाही, सगळं खराब झाले, वाळलं. या खरं तर वाळली तिकडली जागा थोडी.
तिकडे जी बी उगलतं तण वगैरे ते सगळं वाळलंय आता आणि ते खराब झाले काही मेन तर तेच कॉलेज आले गाईस आणि बघा लाईटच नाही इकडे. मी लाईट टाकतो. लाईट येते का ना? हा लाईट आहे गाईस. हे क्लास आहे तसं तरी इकडे कोण नाही आज. तरी बघू आपण आज काय. हे बोर्ड आहे बघा. आज आलो पहिल्यांदा बघायला. सगळे दिले आज बघूत आपण. भारी आजचा क्लास. आता उद्या लेक्चरला आल्यावर बघूत कसं भारी वाटते काय नाही. लायब्ररीमध्ये येऊन बसलोय मी आणि इथं सध्या कोणीच नाही. मी एकटाच आहे आणि इथं आवाज करता बी येत नाही यायचं कारण की तर लायब्ररी आहे आवाज येत नाही करता. पण बसलोय मी आता. कुणीच नाही काय जिथं कुणीच. इकडं सगळं सेटअप आहे इकडे कॅम्प्युटरचा. कॅम्प्युटर लॅब आहे पण इथं कुणीच नाही आहे. डे होता तर कॉलेज उघडच असतो त्याच्यामुळे आलो तुम्ही. आणि आता उद्यापासून यायचं रेग्युलर. तर बघू आता उद्याचा प्लॅन काय. इथून पुढचे ब्लॉग जर आले तर येतील कॉलेजचे बघू. 6.5 hours later. तर काय जाताना आम्ही आलो आहोत मॉलला. तर आम्ही घ्यायला आलात काय काय घ्यायचं डुकू. खरं तर त्याची त्याला फिरायला आला आम्हाला हा बोर होईल खरं तर आम्हाला खरं तर काही घ्यायचं नाहीये. पण तरी बघू जर काही वस्तू आम्हाला जर 5-4 रुपयाला जर भेटली तर आम्ही नक्की घेऊ. पाहिजे जरा आहेत काहीतरी लाल पण जायचं काउंटरवर 1 रुपयात 4-5 रुपयात काही घ्यायचं. खाली बघा थम्सअपच्या बाटल्या ते वगैरे भेट दिसतात. अरे ही किती रुपयाला असेल रे डुकू. नाही डायरेक्ट बघू ही किती 10-5 रुपयाला. कोणतं कॅन. बिअर तर ही चॉकलेट दिसते हॉट चॉकलेट आणि त्याच्यानंतर काय बोरमिटा आहे. बोरमिटात कोणी पेत नाही काढू. यार चायपत्ती काही घ्यायची का. थंडच काही घेऊ तर पहिला काहीच. इथं डिस्काउंट दिसते थोडं. तर 39 रुपयाला डिस्काउंट आहे. म्हणजे 45 रुपयाला आहे एक बॉटल आणि किती 39 रुपयाला भेटते. परफ्यूम काय लय महाग आहेत रे. 200-300 रुपयाला आहेत. पण ठीक आहे बघू चेक करू. आणि तर आपण फंटा दिसते काहीच. A few moments later. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर कसा वाटला ब्लॉग आजचा तर कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा गाईज. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज.